कोल्हापूरचा पहिला वीर जवान शहीद अभिजित सूर्यवंशी यांचा 23वा स्मृतिदिन आणि जीवनमुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीचा 24वा वर्धापन दिन याही वर्षी शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। या निमित्तानं विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी दिली। 25 डिसेंबर रोजी व्हाईट आर्मीच्या जवानांकडून मशाल रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीची सुरुवात बिंदू चौकातून करण्यात येणार आहे। या दिवशी सैन्यदल, सुरक्षा विभाग, बालकल्याण संकुल, हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ड, चेतना विकास मंदिर, स्वयं अंधशाळा, अवनी, जिज्ञासा, करुणालय या वंचितांसाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थातील मुलांच्या हस्ते श्रद्धादीप प्रज्वलित करण्यात येणार आहे। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसंच काही अपघातांच्या घटनांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मदत कार्यात सहभागी झाले होते। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना देवदूत पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांची वेळ घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचं रोकडे यांनी सांगितलं। यशवंती हायकर्स, आपत्तीग्रस्तांच्या मदतीला बा रायगड परिवार, राजा शिवछत्रपती परिवार, सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट या 6 संस्थांना व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। या पुरस्काराचं वितरण कर्नल आकाश मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे। पत्रकार परिषदेला सचिन भोसले, कृष्णात गावडे, विनायक भाट आदी उपस्थित होते।